टोस्टवर चहा. पण या छोट्याशा सवयीवरून सखीच्या आयुष्यात मोठा वाद पेटणार आहे. प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघत आहोत सखी शांतपणे टोस्ट बशीत घेते आणि त्यावर चहा ओतून खात असते. ते पाहून कान्हा लगेच तिला म्हणतो, ओ सखी मॅडम, एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? टोस्टवर चहा. प्रेक्षकांनो, ही पहिल्यांदाच असं करत असेल म्हणून कान्हा तिला असं म्हटलेलं आहे. तेवढा तिथे बसलेली तिची खरी आई तिला म्हणते, सखी, अजूनही तुझी ही सवय गेली नाही ना? आणि प्रेक्षकांनो, इथूनच स्टोरी थोडी इंटरेस्टिंग होते आणि यावर लगेच तेजस्विनी बोलते, म्हणजे सरकार बोलते. आणि सरकार थोडी चिडूनच बोलते आणि म्हणते, माझी सखी टोस्ट रमत गमत खाईल किंवा कसंही खाईल, तू कोण सांगणारी? असं तेजस्विनी म्हणजे सरकार तिच्याच बहिणीला, खऱ्या बहिणीला, म्हणजे जी सखीची खरी आई आहे तिला म्हणते. आणि प्रेक्षकांनो, इथेच आता सगळ्यात मोठा धक्का सखीलाही पडलेला आहे. पण तीही काही बोलत नाही जास्त, कारण प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहीतच आहे की तिची आई आणि मावशी दोघीही सारख्याच आहे. सखी स्वतःच कन्फ्यूज झालेली आहे की तिची खरी आई कोणती आणि मावशी कोणती. एक छोटासा चहा आणि टोस्ट मोमेंट, पण एक मोठं रहस्य मागे आहे. आणि पुढे म्हणजे सखीचं कन्फ्युजन. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, सखीची खरी आई कोण हे सखीला कधी कळणार? प्रेक्षकांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.